आता वेळेचं उल्लंघन न करता आपण चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट खेळणार आहोत. पहिला बॉल, बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. स्ट्राईक एंडवरती बॅटर मिस्टर प्रतीक. प्रतीक देखील एक जबरदस्त फलंदाज आहेत. मोठमोठ्या इनिंग्स त्या बॅटमधून आपण सातत्याने पाहिलेत. लेफ्ट हँडर बॅटर. पहिला बॉल खेळण्यासाठी तयार प्रतीक. पहिला बॉल ओव्हर पिच. आक्रमण केलं बॉलला पाठवले थेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी. इट्स आउट ऑफ दी पार्क. ह्यूज सिक्सर, षटकार. पहिल्याच बॉलवरती इथे जर पाहिले गेले तर हात खोलले, षटकार ठोकल्या प्रतीक या बॅटरने. काय फटका होता. अगदी फटक्यामध्ये जबरदस्त टायमिंग जोडलं होतं. विथ द टायमिंग आणि इथे गतीचा वापर जरूर केला, परंतु त्यावरती आक्रमण. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकल्या प्रतीकने. 6 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केल्या जाते. सानवी इंटरप्राइजेस घोडदेव या संघाला आपण बघतायत प्रथमताच बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये. पुढचा बॉल. चला, भरपूर वेळ खर्च होतोय, लक्षात ठेवा. टीम वसई संघ या पुढचा बॉल गुणाचा पुन्हा एकदा तयार. ड्राईव्ह केला या ठिकाणी. चांगला चेंडूचा सन्मान दिलाय प्रतीकने. एक सिंगल कंप्लीटचा दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. रॉक त्या ठिकाणी पोहोचतात. बॉलपर्यंत एक सिंगल प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमात संघाची धावसंख्या धाफडका जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा धाफडकावरती लागल्या गेलेत. आजच्या दिवसात देखील जर पाहिले तर एक गाव एकचं क्रिकेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि एक गाव एकचं क्रिकेट पाहत असताना एक अफलातून क्रिकेट जरूर प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून, प्रत्येक संघाच्या माध्यमातून हे मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे आपल्या दिवसात. साहिल पाटील स्ट्राईक एंडवरती येतील. अतिशय सुंदर क्रिकेटपटू म्हणून नेहमीच साहिलला पाहिलं आपण. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून कित्येक वेळा धुवाधार बॅटिंग त्याच्या बॅटमधून होत असताना आपण पाहिलं जरूर. तो साहिल पाटील आता स्ट्राईक एंडवरती. तर लक्षात ठेवा, प्रत्येक बॉलवरती टाईमपास करू नका मित्रांनो, कारण की आजच्या दिवसात आपल्याला 7 सामने कंप्लीट करायचे आहेत. त्याच कारणास्तव जेवढा टाईमपास कराल तेवढं संध्याकाळ सत्रात तुम्हालाच बॅटपॅडला जावं लागेल. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा धाफडक्यावरती 7. षटकातील तिसरा चेंडू घेऊन बॉल तयार. साहिलसाठी पहिला बॉल. ऑन दी अपचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहेत. रॉकने प्रयत्न केलेत. वा, चांगली फिल्डिंग. आतमध्ये बॉलला ढकललंय. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर 2 धावा काय रोखू शकत नाही आहेत. चांगली फिल्डिंग. उलट दिशेने धावत जाऊन पळत जाऊन तो झेल घेण्याचा प्रयत्न केलाय. येस, तिथे बॉल कॅरी केलाय हे दिसून आले. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, इरादा काहीतरी वेगळं होतं करण्याचा. या बॉलवर जर पाहिलं तर या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाते बाईच्या स्वरूपात. या एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती ते म्हणजे 10 धावा. षटक क्रमांक पहिल्यातील आत्तापर्यंत चेंडू फेकून झालेले आहेत ते म्हणजेच 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडूमध्ये किती धावा येतील त्या महत्त्वाचं राहील. आणि या मैदानावरती जर पाहिले गेले तर 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 70च्या पलीकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये जायचं आहे. कालच्या 2 दिवस अगदी जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये अफलातून क्रिकेट या संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कालच्या दिवसात 4-4 षटकांचे सामने पाहिले. 70च्या पलीकडे धावसंख्या पोचली होती. पुढचा बॉल. हवेत खेळला बॉल. फटका इथे चांगला आहे. डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना प्रतीक पाटीलच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार. Hagaste
चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुमन बॉईज या टीमचं गुणगान गाणं संगीत. शेवटचा अंतिम बॉल ऑन पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील डीप मिड विकेटला. बॉल पर्यंत यावेळेला चांगली फिल्डिंग करतोय. शेवटच्या क्षणाला इथे चुकीची फिल्डिंग पाहायला मिळते. बॉल सीमारेषा पलीकडे आणखीन एक चौकार. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम सान्वी इंटरप्राइजेस घोडेदेव संघ 20 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात विदाऊट लॉस. मोहितच्या नावाचा दरारा चालतंय पालघर जिल्ह्याला. मोहितच्या नावाचा दरारा चालतंय पालघर जिल्ह्याला. मानाची सन्मानाची अग्र नामांकित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुमन बॉईज ट्रॉफी एक अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ गंभीर झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे टॉस हारल्यानंतर बॅटिंग ही वाटेला आली टीम घोडेदेव संघाच्याने. आत्तापर्यंत त्यांची स्थिती एक अफलातून परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचले. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर 6 बॉलचा खेळ गंभीर झाला. पहिल्या षटकात 20 धावा वसूल केल्यात. प्रतीक पाटीलचं त्याचे कौतुक करावं लागेल. त्याच्या विशेष साहिला देखील आपण बघतायत. गॅटिंग मानकन षटक क्रमांक 2 मध्ये पहिला बॉल ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न. फटका येत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतायत. गॅटिंग मानकर पहिल्या बॉलवरती पहिली विकेट या गोलंदाजाच्या खात्यामध्ये परतावं लागेल. साहिल पाटील बॅक टू दी डगआउट. यस जी समोर बर्गमॅन उभे आहे एंट्री गेटवरती. प्लीज ती गाडीची चावी बंद करायची आहे. प्लीज मी विनंती करतोय. जी समोरच्या दिशेने बर्गमॅन आहे गाडीची लाईट ऑफ करून आपण या मॅचचा आनंद घ्यावा ही एक नम्रतेची विनंती. धन्यवाद. पहिला धक्का लागला. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट प्राप्त केले. गॅटिंग या गोलंदाजाने अफलातून क्रिकेटपटू ज्याच्या नावावरती मॅन सिरीजची एक बाईक देखील आपल्याला स्वरूप पाहायला मिळते. अष्टपैलू नेतृत्व. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. न्यू बॅटर प्रथमेश आलेत. पहिला बॉल खेळत असं लेग स्टिक सोडून जातो. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. एक धाव ओंदरच्या माध्यमातून प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये 21. स्ट्राईक रेटवरती प्रथमेश कट करण्याचा प्रयत्न होता. गॅटिंगच्या विरोधात तुम्ही टायमिंग करू शकत नाही आहे कारण की गॅटिंग असा एक गोलंदाज आहे. ऑफ ब्रेक लेग ब्रेक ऑफ कटर लेग कटर सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजांना जर पाहिलं गेलं तर नेहमीच बेनिफिट पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग लेगला बॉल वेगाने प्रस्थान होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गॅटिंगच्या विरोधात चांगली बॅटिंग. इथे आल्या प्रथमेशच्या बॅटमधून चौकार. पोमन या परिसरामध्ये जर पाहिलं तर जय खंडोबा 40+ देखील संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याही संघाचा उल्लेख केला जातोय.
34 वर्षांची परंपरा, निष्ठावंत, हे देखील एक चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने या स्पर्धेचं आयोजन नियोजन या परिसरामध्ये केलं जाते आणि सातत्याने मोठमोठ्या पर्वांचं आयोजन. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरून फिरवलाय, नाराज झाले प्रथमेश, इथे पडल्यानंतर बाहेर निघालाय. लेग कटरचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता आणि तो प्रयत्न यशस्वीरित्या पार पडला गेला. इथे आणखीन एक डॉट बॉल. या पुढचा बॉल थोडासा बाहेर निघाला, पडल्यानंतर इथे पंचाचा इशाराला व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ॲड केली जाईल. धावा धाफडगावा जाऊन पोहोचतात स्कोर कार्डवरती, त्या म्हणजेच 26 धावा, 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. षटक क्रमांक दुसरा आपण बघतायत आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. इथे अपील चांगली होती इथे आणि आशाळभूत नजरेने पाहिलं जरूर, परंतु शेवटच्या क्षणाला इथे जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू फेकून झाले. गॅटिंग 1 चेंडू फेकायचं बाकी आहे. लक्षात ठेवा 5 बॉल फेकून झालेत. पहिला बॉल विकेट, त्यानंतर व्हाईट डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा चौकाराला डॉट व्हाईट, पुन्हा एकदा लेगबायच्या स्वरूपात ही 5व्या बॉलवरती एक सिंगल आले. शेवटचा एक अंतिम बॉल या षटक क्रमांक 2 मधील शिल्लक असेल. धावा धाफडगावरती जाऊन पोहोचतायत, त्यामध्ये 27च्या घरामध्ये. अपेक्षा तर होती विकेटची गॅटिंगकडून, ती विकेट पहिल्याच बॉलवरती गॅटिंगने मिळवून दिली, परंतु त्यानंतर आक्रमण केलं प्रथमेशने. जवळपास जर पाहिलं गेलं तर चौकाराच्या बॅटमधून आला, त्यानंतर जरूर गॅटिंगने पुन्हा एकदा कमबॅक केलं, डॉट घेतला व्हाईट बॉल, त्यानंतर लेगबाईच्या माध्यमातून एकदा खर्च केली. आता शेवटचा अंतिम बॉल, या अंतिम बॉलवरती पॉवर प्लेचं षटक आपण बघतायत आणि पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा बॉल स्ट्राईक एंडवरती, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये धूमधडाक्याने सुरुवात केली, तो फलंदाज अर्थातच प्रतीक पाटील. अंतिम बॉल गॅटिंगच्या विरोधात प्रतीक आता कशी बॅटिंग करतील पाहणं महत्त्वाचं राहील. शेवटचा अंतिम बॉल इथे जर पाहिले गेले तर नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल लँड झाला आणि कालच्या दिवसापासून पहिला असा गोलंदाज ठरलाय की खेळपट्टीच्या बाहेर टाकणारा नो बॉल आपल्याला पाहायला पडतो. हाईट रिस्क फॅक्टर कमरेपेक्षा वर आपण पाहिलेत, परंतु खेळपट्टीच्या बाहेर पहिला गोलंदाज गॅटिंगने नो टाकलाय. फ्री हिटचा बॉल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये चालून आले. बॅटर प्रतीक. उलटच बॉल आहे, सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलं आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली क्षेत्रामधून बॉल प्रस्थान होईल सीमारेषा पलीकडे. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक दमदार चौकार. संगीत स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज यांची गर्जना करणार आहे संगीत. 12:07 या ठिकाणी झालेत. आजच्या दिवसात 7 मॅचचं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील दुसरा मॅच सानवी एंटरप्राइजेस घोडदेव त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिले गेलं तर डायनामिक वसई, या 2 संघांच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धाफडगावरती लागल्या. प्रथम बॅटिंग करत असताना सानवी एंटरप्राइजेस घोडदेव संघाला आपण बघतायत 16च्या सरसने आतापर्यंत चांगली बॅटिंग करतायत. खरं तर याच धावसंख्येने जर खेळत राहिल्यात तर वेगाने धावसंख्या 70च्या पलीकडे देखील जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. षटक क्रमांक 3 मध्ये मिस्टर अमर या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर तयार झालेत आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर मिस्टर प्रथमेश. चल लक्षात ठेवा, भरपूर वेळ खर्च होते मित्रांनो. आपण बेसिक क्रिकेट खेळतोय, जी फिल्डिंगची व्यूहरचना असते तीच आपल्याला सेटअप करायची आहे. काही बदल या स्पर्धेच्या माध्यमातून केलेला नाही आहे. अमर आलेत. पहिला बॉल
पहिला बॉल ड्राईव्ह केला आहे, मनगटाचा बरोबर वापर केला आहे, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये गोलंदाजाने चेंडूला अडवले गेले. ही खरी खासियत असते एखाद्या मोठ्या खेळाडूची. जर आपल्या बॅटला बॉल लागत नसतील, प्रथमेशला माहीत बॅट मिडल होत नाही आहे बॉलवरती, त्याच कारणास्तव प्रतीक चांगली बॅटिंग करतोय. प्रतीक पाटीलच्या हातामध्ये स्ट्राईक दिली. प्रतीक आपल्या टीमसाठी धावा बनवतील. एक धावेच्या माध्यमातच संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33च्या घरामध्ये 33. सुरुवात तर धडाक्यात झाले टीम सान्वी एंटरप्राइजेस गोडदेव संघाची. अशाच जर सुरुवातीने खेळत राहिल्या तर धावसंख्याही वेगाने वाढत राहील. प्रतीक पाटील या मॅचमध्ये हवी ठरल्या प्रतिस्पर्धी संघाविरोधात. धीम्या गतीचा बॉल, परंतु इथे ऑब्स्टिक मिस करणारा बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ॲड केली जाते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती ती म्हणजेच 34 धावा. खरं तर या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर प्रत्येक गोलंदाजाने प्रयत्न करायचे कमी धावा देण्याचा. फटका हवेत आहे. रॉक आलेत. चांगली फिल्डिंग रॉकच्या माध्यमातून जबरदस्त त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे जर पाहिले गेलं तर 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. या डावामध्ये जर पाहिले गेलं तर बाईच्या स्वरूपात धावा आल्यात, लेग बाईच्या स्वरूपात धावा आल्यात, वाईटच्या स्वरूपात धावा आल्यात, नो बॉलच्या स्वरूपात धावा आल्यात. सर्व काही धावा या डावामध्ये पाहायला मिळत आहेत. चौकार आल्यात, षटकार आल्यात, सिंगल आल्यात, डबल आल्यात. धावा प्रत्येक बॉलवरती येत आहेत. ही गरजेची गोष्ट सान्वी एंटरप्राइजेस गुरुदेव टीमसाठी. फुलटोस बॉल आक्रमण करू शकले नाहीये. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. एक सिंगल प्राप्त केली जाईल. एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो परंतु नाही होऊ शकली धाव. या बॉलवरती एकच धाव. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते 37 धावा. 37 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अमारच्या षटकातील षटक क्रमांक 3 आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आहे. क्रिकेट खेळताय तर क्रिकेटमध्ये फिटनेस फार महत्त्वाचा असतो आणि खरं तर आताचं आधुनिक क्रिकेट एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळते. मोठमोठे फटके सातत्याने फलंदाज खेळतायत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाजच्या माध्यमातून, गोलंदाजच्या माध्यमातून, खेळाडूच्या माध्यमातून केला जात आहेत. या पुढचा बॉल धीम्या गतीचा होता. पिक करू शकले नाही आहेत लवकर. इथे डॉट बॉल. शरीरवेदी मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. प्रथमेश जर पाहिले गेले तर या मॅचमध्ये थोडेसे डगमगले गेलेत. बॅटवरती बॉल येत नाही आहेत. कुठेतरी जर पाहिले गेले तर त्यांना संघर्ष करावा लागतो. परंतु संघर्षानंतरचा एक चांगला खेळ देखील प्रथमेशचा पाहायला मिळेल का पाहणं महत्त्वाची गोष्ट राहील. धावसंख्या धावफटकावरती स्थिरावले 37 धावा. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पुढचा बॉल. या पुढचा बॉल हवेत केला. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलपर्यंत. नोमॅन्स लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि इथे 2 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती. एका बाजूला पाहिलं गेलं तर प्रतीक पाटील, दुसऱ्या बाजूला प्रथमेशला बघतायत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 39 धावा. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. षटक क्रमांक 3 दिला तर शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. लास्ट टू गो, 1 टू गो. स्ट्राईक एंडवरती प्रथमेश. शेवटचा बॉल आक्रमण केलंय. प्रथमेशला जास्त काळ तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. प्रथमेशच्या बॅटमधून 6 धावेसाठी षटकार. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आलेले सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व खेळाडू, सर्व आयोजक, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत, आपण ऐकत आहोत
पोमन बॉयज ट्रॉफी 2026चा एक अफलातून क्रिकेटचा महासंग्राम 34 वर्षांची परंपरा आज या गावामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा. षटक क्रमांक 4 सुरुवात. रॉक आलेत. पहिला बॉल शॉर्ट बॉल आक्रमण केले. जसा टाकला तसा पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रतीक पाटीलचा आणखीन एक वार. चेंडू सीमारेषे पार. षटकार. करतोय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळतोय. पदल आली त्याचा वापर करतोय. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर चांगला स्टान्स आपल्याला त्याचा पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतो आणि खरं तर या बॅटिंगची गरज होती टीम घोडदेव संघाला आणि ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील करतोय. षटकार आला त्याच्या बॅटमधून रॉकच्या विरुद्ध पहिल्या बॉलवरती. या पुढचा बॉल आणखीन आक्रमण केलंय. बॉलने उंची जास्त आणि तेवढीच लांबी गाठले. बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार. फलंदाज प्रतीक पाटील. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून 4 षटकार 2 चौकार लागलेत. 36 धावेंवरती वैयक्तिक तो खेळतोय. चांगली बॅटिंग. या पुढचा बॉल आणखीन एक आक्रमण. बॉल सीमारेषा पलीकडे. लगातार 3 बॉल 3 षटकार मारण्याचा विक्रम प्रतीक पाटीलच्या नावावरती. षटकार. म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून या 3 षटकारांसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. प्रतीक पाटीलला काय बॅटिंग करतोय अफलातून. काय कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. जी गरज होती, ज्या खेळीसाठी ज्याला ओळख मिळाले तो प्रतीक पाटील दहाडला मैदानाच्या आतमध्ये. धाफडकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 63 धावा 63 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. आणि याच खरं तर जर पाहिलं गेलं तर घोडेदेव संघ एक गावेकच्या फॉर्मॅटमधून चांगले क्रिकेट खेळतोय. अनुभव आहे. मोठमोठ्या संघाच्या विरोधात त्यांनी मॅचेस खेळलेत आणि त्याच कारणास्तव कुठेतरी तोच अनुभव मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील दाखवत असताना लेफ्ट हँडर बॅटर, हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रतीक. चांगली बॅटिंग. षटकातील 4था बॉल. रॉक तयार. या पुढचा बॉल आणखीन एक आक्रमण. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत गॅटिंग. बॉलला पाहत राहतील. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक लगातार 4था षटकार. बारा चेंडू 48 धावा ऑन स्क्रीन आपण प्रतीक पाटील बघतायत. त्या बॅटिंग करतोय प्रतीक. विश नेटवर्कच्या माध्यमातून हे संपूर्ण क्षणचित्र टिपले जात आहेत. 2 धावा जर आल्या तर या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक करणारा हा फलंदाज ठरणार आहे या मॅचमध्ये. रॉकच्या विरोधात काय बॅटिंग करतायत. जबरदस्त. सलगच्या 4 बॉलवरती 4 षटकार ठोकण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच धावा कुटण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा बॉल टॅप केल्या बॉलला सिंगल तर कम्प्लीट होईल. वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय प्रतीकच्या माध्यमातून आणि इथे नशिबाची साथ. अशा रीतीने प्रतीक पाटीलने बॅट उंचवायची आहे. 50 धावा या संपूर्ण स्पर्धेतील करणारा हा दुसरा फलंदाज ठरलाय. मॅन फ्रॉम घोडदेव गावाचा वंडर बॉय आणि त्याच्या बॅटमधून 50 धावा. क्या बात आहे.
जबरदस्त कामगिरी याही मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल. प्रतीक पाटीलची 50 धावा, अर्धशतक वीर म्हणून ज्याची ओळख आहे आणि त्याच्या बॅटमधून या 50 धावा येताना दिसत या मॅचमध्ये. या पुढचा बॉल बॅटच्या आतल्या साईडला लागलाय, बॉल स्टॉप होते खेळपट्टीवरती. नाराज असतील प्रतीक या बॉलवरती. अशा रीती मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना सानवी इंटरप्राइजेस घोडदेव संघ जाऊन पोहोचतोय धावफटकावरती. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 71 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा पोमन बॉईज ट्रॉफी 2026चा हा महासंग्राम. कारण एखाद्या स्पर्धेमध्ये जर आपलं अर्धशतक झालं तर आपला कॉन्फिडन्स हा सातत्याने वाढताना दिसतोय. आणि या मॅचमध्ये आता मात्र शेवटच्या षटकामध्ये षटक क्रमांक 5 मध्ये बॉलिंग टाईप करती बॉलर तयार झालेत मिस्टर अमारने यापूर्वी षटक हाताळलं होतं. शेवटच्या बॉलवरती कदापि षटकार जर नाही गेला असता धावसंख्या त्याने फक्त 7च खर्च केली होती, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार गेला. त्याने 13 धावा तब्बडंतब्बड त्या षटकामध्ये खर्च केल्यात. विश्वास दाखवलाय षटक क्रमांक 5 मध्ये. प्रथमेश यावेळेला पहिला बॉल खेळत असताना लॉंग स्टॉपला बीट झालेत. बॉल वेगाने प्रस्थान होते. बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा खणखणीत नशिबाचा चौकार. षटकाची सुरुवातच चौकाराने झाली. आता शेवट पाहूया कशा पद्धतीचा होतोय. 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या फटकावरती 75. या पुढचा बॉल धीम्या गतीचा होता. पिकअप शॉट पाहायला मिळतोय. फटका हवेत आहे. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत. काऊ कॉर्नरला कुठेच चुकी होणार नाही आहे. धक्का क्रमांक 2 सानवी इंटरप्राइजेस घोडदेव संघाला परतावा लागेल. प्रथमेशला डगआउटच्या दिशेने विकेट. त्याच्या बॅटला मिडल बॉल होत नव्हते, परंतु चांगली बॅटिंग. 55 धाव्यांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये करून आउट झाले. काल 57 धाव्यांची पार्टनरशिप आपण पाहिली. प्रणय पाटील त्याचबरोबर अक्षय पाटील आणि प्रणय पाटीलचे कालच्या दिवसात 57 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली. आजच्या दिवसात 55 आपण बघतोय. पुढचा बॉल पहिला बॉल खेळण्यासाठी आधी रेडी झालेत. पहिला बॉल यावेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर निघणार होता. पंचाचा इशाराला व्हाईट बॉल. या 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफटगावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. ती म्हणजेच 76 धावा धाफटगावरती लागल्या गेल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर उत्कर्ष देखील एक अनुभवी खेळाडू आहेत या टीमचे. शॉर्ट बॉलचा वापर, बॅटचा फ्लो थोडा वरतून गेला, बॉल खाली राहिला. राजूभाई यांची चांगली फिल्डिंग यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे आलं डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या धाफटकावरती स्थिरावली जाईल. ती म्हणजे 76 धावा. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर तिथे विकेट प्राप्त केली. बॅक टू बॅक जर पाहिले गेले तर आता कमबॅक केलं जाते गोलंदाज अमारच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथे स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, लॅक ऑफ पेस या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि इथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ही गुणवत्ता असायला हवी खरं तर प्रत्येक गोलंदाजच्या माध्यमातून. एखादा बॉल स्लोवर, एखादा बाउन्सर, एखादा वेगवान, एखादा शॉर्ट बॉल, एखादा वाईड यॉर्कर, अशा पद्धतीचे वेगवेगळे चेंडू जर तुमच्याकडे व्हेरिएशन असेल
तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठलाही फलंदाज असू द्या त्याला तुम्ही त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी करू शकतात. संघाची धावसंख्या धावफटकावरती स्थिरावली ती म्हणजे 76च्या घरामध्ये. षटक क्रमांक 5व्यातील 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूत किती धावा 80च्या पलीकडे जाईल का स्कोर हा पाहणं महत्त्वाचं राहील. उत्कर्ष ऑन स्ट्राईक. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. अमारच्या विरोधात ओव्हर पीस बॉल आक्रमण केलंय. बॉल सीमारेच्या पलीकडे 6 धावांसाठी उत्कर्षच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार. उत्कर्ष आले. उत्कर्षने बॉलला पाठवले सीमारेच्या पलीकडे. 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 80 + 82 धावा धावफटकावरती लागल्या गेलेत. चला जीतू पॅकर्स नवगर आणि बंद या मारुती काल्लेर दोन्ही टीम कॅप्टन. हो यावेळेला ऑन साईडला टर्न केले. क्षेत्ररक्षक पोहोचतील वेगाने बॉलपर्यंत. शेवटचा अंतिम बॉल आहे या पहिल्या डावातील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल आणि तिसरी धाव घेताना मैदानाच्या आतमध्ये उत्कर्षाची विकेट जाईल. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. 84 धावा आणि 85 धावा कराव्या लागतील. परंतु एकदा जबरदस्त बॅटिंग या डावामध्ये प्रतीक पाटीलची पाहायला मिळाली. झुंजावती आणि झुंजार खेळ करत असताना प्रतीक पाटीलचं पण अर्धशतक पाहिलं. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती 84. 85 धावांचं आता लक्ष हे मात्र कंप्लीट करावं लागेल. ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं गेलं तर डायनामिक वसई संघाला. वसई संघामध्ये देखील स्टारकाज आहे. मोठमोठे फलंदाज आहेत. रॉकने जर धावा खर्च केल्या परंतु तो रॉक देखील धावा बनवू शकतो. बॅटिंगवरती अपेक्षा आहेत. राजूभाई स्वतः आहेत. आणखी चांगले चांगले खेळाडू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या हेमंतजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. त्यापूर्वी एक घेऊयात छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू सो मच डीजे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबडी. पोमन आयोजित पोमन बॉईज ट्रॉफीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हा दुसरा सामना आपण बघतो. आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसरा सामना आपण बघतोय सान्वी इंटरप्राइजेस गोरदेव विरुद्ध डायनामिक वसई या 2 टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. काय खरोखरच जबरदस्त अटॅकिंग ताबडतोड बॅटिंग आपण बघितली ती म्हणजे प्रतीक पाटील याची. आज प्रतीक म्हात्रे दिसला नाही मात्र प्रतीक पाटीलने काय कमालीची बारी खेळली. आज बघितलं तर षटकाराची बौछार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 14 बॉलमध्ये 50 धावा त्यांनी पूर्ण केल्या. 6 षटकार आणि 2 चौकार त्याच्या इनिंगमध्ये सामील होत्या. एक लक्षात घ्यायची एक सूचना असेल दोन्ही टीमला. जी टीम जिंकेल त्याचा लगेच सामना खेळवला जाईल. 94 धानीव टीमच्या जोडीला एक हाफ आपण कंप्लीट करणार आहोत. लगेचच दुसऱ्या फेरीतला सामन्याला सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत. जी टीम जिंकेल ती लढेल धानीव टीमच्या जोडीला आणि लगेचच त्यांचा सामना होईल. तो सामना फक्त 4 षटकाचा असेल याची नोंद घ्यायची आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण बघतोय स्वतः जाताना दिसतोय. राजू अँड त्याच्या जोडीला दुसरा बॅटर आहे बॅटिंग मानकर. दोन्ही सुद्धा चांगले अनुभवी खेळाडू आहेत आणि गरज आहे कारण सुरुवात चांगली मिळायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करता त्यावेळेस पहिल्या 2 ओव्हरमध्ये सुरुवात चांगली मिळाली तर नक्कीच तुमचा जो एंड आहे शेवट आहे तो एकदम गोड होऊ शकतोय. काल आपण बघितलं तर जॉली स्पोर्ट कामतघर टीमने पहिल्या 9 बॉलमध्ये सुरुवात चांगली केली मात्र त्यानंतर विकेट ज्या गेल्या त्या विकेट गेल्यानंतर त्यांचा संघ मागे पडला आणि कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये जॉली स्पोर्ट कामतघर टीम पराजित झाली होती आणि साई स्पोर्ट खारबाव टीम सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाली होती. मोठी स्पर्धा म्हटली जाते. ह्यानंतर आणखीन एक चांगली स्पर्धा कॉमन क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल
ती रोही 11 कामन आयोजित ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आयशाच्या ग्राउंडवरती स्पर्धा असेल. 3 दिवस लगातार चालणारी एक गाव एक फॉर्मॅटमधली ती स्पर्धा असेल. रोही 11 कामन आयोजित स्वर्गीय दयानंद पाटील स्मृती चषक 20-26 ते आयोजन. 23 जानेवारी 24 जानेवारी आणि 25 जानेवारी एक गाव एक गट अशी स्पर्धा असेल. ज्या संघांना भाग घ्यायचा असेल त्यांनी नक्कीच संपर्क करा. रोही 11 कामन टीमच्या सदस्यांना, ज्यामध्ये राहुल पाटील, जय पाटील, मयूर पाटील आणि दर्पण पाटील यांना संपर्क साधून तुम्ही आपली एंट्री निश्चित करू शकता. साहिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. फिरकीचा जादूगर म्हटला जातोय साहिल पाटील याला. सानवी एंटरप्राइजेस घोडदेव टीमचा. घोडदेव टीमचा आपण विचार केला तर नक्कीच घोडदेव टीमने भरपूर दबदबा ठेवलेला आहे भरपूर वर्षापासून. बाकी काही वर्षामध्ये घोडदेव टीम खेळण्यासाठी नव्हती, मात्र हे यंगस्टर खेळाडू आल्यानंतर पुन्हा एकदा घोडदेव टीमने चांगली कामगिरी आपल्या परिसरामध्ये केलेली आहे. विवेक पाटील जे ज्येष्ठ क्रिकेटर होते घोडदेव टीमचे, त्यांचे सुपुत्र आज बघितले ज्यांनी कमालीची बॅटिंग केली ते म्हणजे प्रतीक पाटीलने अप्रतिम हाफ सेंचुरी पूर्ण केली आहे. दुसरा फलंदाज ठरला हाफ सेंचुरी पूर्ण करणारा. खालच्या दिवसामध्ये प्रणय पाटील वंडर बॉय ऑफ कारबाऊ ज्यांनी हाफ सेंचुरी पूर्ण केली होती या स्पर्धेमध्ये. राजू आपण बघतोय स्ट्राईक एंडवर आहे. गॅटिन मानकर दिसतो आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवर. आणि गोलंदाजी मार्कवर साहिल पाटील. पहिला बॉल घेऊन जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेची ही पहिली ओव्हर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. पहिला बॉल लेग स्पिन आहे. यावेळेस पायाच्या समोरून चांगला फ्लिक केलाय मिड विकेटला. फिल्डर मात्र स्लिप होतोय आणि बॉल निघून जातोय सरळ मिड विकेटच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. सुरुवात चांगली आहे चौकाराने. चांगला फटका आणि थोडीसा स्लिप झाला फिल्डर. त्यानंतर बॉल निघून गेला सरळ बाउंड्रीच्या बाहेर मिड विकेटला चौकारासाठी. 4ने ऑफ द मार्क होतोय फलंदाज राजू. सुरुवात चांगली झाली वसे टीमची सुद्धा. हो यावेळेला हलका टाकला होता बॉल आपण बघितलं. गतीमध्ये मिश्रण करतोय. बॉलला दोन्ही बाजून मूव्ह करण्याची क्षमता आहे साहिल पाटीलमध्ये. एक फिरकीचा जादूगर त्याला म्हटलं जातोय साहिलला. नवीन बॉल सुद्धा चांगला टर्न करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. ऑफ स्पिन लेग स्पिन चांगला मारा करतोय. यामध्ये समजलं नव्हता फलंदाज राजूला हा बॉल. साहिल पाटील यांचे पिताश्री गणेश पाटील सुद्धा चांगले लेदर क्रिकेटर होते आणि त्यांचा मुलगा साहिल सुद्धा एक परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर आहे घोडदेव टीमचा. लेफ्ट हँडर बॅटर आपण बघतोय. गॅटिन मानकरकडून भरपूर अपेक्षा आहे टीमला, कारण गॅटिंग जर टिकला तर नक्कीच या धावसंख्या जी आहे ती पार करू शकेल. ओ चांगला फटका आहे. पायाच्या समोर उचललाय बॉल आणि पाठवलाय लॉंगांच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. षटकारांनी खातं ओपन करतोय गॅटिन मानकर. आमचे स्कोरर गुरुदेव मला माहिती पुरवतात की आत्तापर्यंत प्रत्येक इनिंगमध्ये सुरुवात जो पहिल्या बॉलवर षटकार किंवा चौकार झालेला आहे. आणखीन चांगला फटका. ओ मॅड कॅच. सोपा कॅच. कॅच ऑफ द डे. फिल्डर त्या ठिकाणी उभा होता मिड विकेटला. शॉर्ट मिड विकेटला. प्रतीक पाटीलचा दिवस चांगला आहे आणि कॅच सुद्धा चांगला आहे. विकेट जाईल. गॅटिंग मानकर इज आउट. पण ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र प्रतीक पाटील सर्कलमध्ये. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. नाही अडू शकणार कुठला फिल्डर. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. नाही अडू शकणार कुठला फिल्डर. 4 रनसाठी चौकार. पायाच्या समोरून फ्लिक ऑफ द रिस्ट बघा. जबरदस्त फटका.
डीप बॅक ऑफ द स्कोअर रेगला बॉलला पाठवले सरळ बाउंड्रीच्या बाहेर. चौकाराने आपलं खातं ओपन केलं. टीमचं टोटल पाठवलंय 15वर. ओहो, स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफच्या बाहेर जाईल. 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. स्लॉट मध्ये बॉल होता, जसा स्लॉट मध्ये मिळाला या बॉलला पाठवून दिलं सादिकने. सरळ बाउंड्रीच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. हा बघितला, ताकदवर फटका. लॉंग ऑफच्या बाहेर बॉलला पाठवलंय षटकारासाठी. काय जबरदस्त टेलिकास्ट दाखवले जाते विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून. 20 धावा पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. या इनिंग मध्ये सुद्धा आपण बघतोय 21 धावा आलेल्या आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे. विकेट जरूर केलाय, मात्र प्रेशर नाही आहे. डायनामिक वसई टीमवर मोठं टार्गेट चेस करायचं. टार्गेट जर आपण पाहिलं तर 85चं टार्गेट आहे. आणि हाय टोटल मॅच आपण बघतो या पोमन बॉयज ट्रॉफीमधली. काल 84चं टार्गेट हाय टोटल होतं. उत्कर्ष म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर येतोय. हा एक चांगला परफेक्ट ऑलराऊंडर जरूर आहे. आणि उत्कर्ष म्हात्रे याचा मामाचा हा गाव आहे. लहानपणापासून त्यांनी ही क्रिकेटची स्पर्धा बघितलेली आहे. आणि चांगलं आयोजन प्रत्येक वेळेस होत असते. आणि उत्कर्ष यावेळेस बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल. ओ, फटका तर चांगला. इनसाइड आउट शॉट खेळला जातोय. कबच्या दिशेने बॉल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग करतोय. 2चा कॉल आहे. जोपर्यंत थ्रो येईल विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. आणि या 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 23वर. सादिक अन्सारी यांनी 9 बॉलमध्ये 9 षटकार मारण्याचा पराक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. एक अटॅकिंग बॅटर म्हटला जातोय. पुन्हा एकदा आणखीन एक जबरदस्त हिट सरळ बॅटने. स्टेट डाऊन द ग्राउंड, षटकार. सरळ बॅटने स्टेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क केलं राजूने या बॉलला. आणि फोटो पोस्ट दिली होती या शॉट खेळल्यानंतर. कॉन्फिडन्स होतं की हा फटका बाउंड्रीच्या बाहेर जाणार आहे. जबरदस्त शॉट. बॉल आणि बॅटचा संपर्क झाला, त्याच्यावर मोहर लागली होती षटकाराची. बॉल येतोय, मॅच बॉल. जबरदस्त बॅटिंग करताना दिसतात दोन्ही बॅटर. दोन्ही बाजूने अटॅक कायम आहे. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 29 रन, 29. नक्कीच मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना या प्रकारे बॅटिंग व्हायला पाहिजे. त्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. डायनामिक वसई टीम. आणि ही टीम आपण बघितलं तर नक्कीच चेसिंग चॅम्पियन टीम सुद्धा म्हटली जाते वसई टीम. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने उत्कर्ष. ओ, मिस टाइम आहे फटका. कबच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी 3 धावतात. ओ, पोचला होता या ठिकाणी फिल्डर, मात्र हातामध्ये व्यवस्थित कॅच करू शकला नाही. प्रतीक पुन्हा एकदा प्रयत्न केला कॅच घेण्याचा. एक चांगला कॅच प्रतीकच्या नावावर जरूर आहे. मिडऑफ वरून धावत गेला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कॅच घेण्यासाठी, मात्र कॅच सुटतोय. प्रयत्न चांगला होता. 2 रन या ठिकाणी येतात. धावसंख्या जाऊन पोहोचते. 1च रन आले 30वर. सादिक सध्या दिसतो आपल्याला स्ट्राईक एंडवर. 2 बॉलमध्ये 10वर बॅटिंग करतो सादिक. 500च्या स्ट्राईक रन रेटने बॅटिंग करतोय. आणि आणखीन एक गोलंदाज सुद्धा आहे देवा, असं ॲड केलेलं आहे गुरदेव टीमने, जो परफेक्ट ऑलराऊंडर आहे. चांगली बॉलिंग करू शकतोय. पहिलं षटक साहिलने टाकलं, दुसरं षटक उत्कर्ष टाकतोय. मात्र देवाची गोलंदाजी येणं अद्याप बाकी आहे. उत्कर्ष मात्रे लेफ्ट आर्म राऊंड विकेटने यावेळेस सादिक अन्सारीसाठी. ओ, चांगला फटका आहे, मात्र फिल्डर त्या ठिकाणी नसेल. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. स्वीपर कव्हरला. 4 रनसाठी चौकार. मध्ये मोठा गॅप आहे. ते गॅप मध्ये हा फटका खेळला आणि जबरदस्त प्लेसमेंट. बॉलला सरळ पाठवलं स्वीपर कव्हरच्या बाहेर चौकारासाठी. 4 आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 34 रन, 34. उचलून खेळला यावेळेला. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता.
बॉल खाली फिल्डर येतोय. ओ माय गॉड, कॅच सुटला जातोय. सादिकचं कॅच सोडणं म्हणजे आपल्या टीमच्या पायावर कुऱ्हाडी मारणं प्रमाणे आहे. आणि लॉंग ऑनला उभा होता प्रेम म्हात्रे, याच्याकडून ही चुकी होते. प्रेमकडून ही चुकी नक्कीच टीमला महागात पडू शकेल, कारण सादिक अन्सारी असा एक बॅटर आहे जो अटॅकिंग बॅटिंग करू शकतो. त्याच्या नावावर एक रेकॉर्ड आहे. 9 बॉलमध्ये 9 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत वालिवच्या ग्राउंडवर. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 वर. 35, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस चॉक केले बॉलला. बॉल जाईल शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. थोडंसं वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. ओव्हरची होते समाप्ती. थोडासा नाराज दिसतोय, कारण कॅच सुटल्यानंतर एक विकेट मिळू शकली असती उत्कर्षाला. प्रत्येक विकेट प्रत्येक बॉलरला अतिशय महत्त्वाची असते. मात्र ही कॅच सुटल्यानंतर थोडासा नाराज दिसतोय. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक ग्रेट स्टार्ट म्हणावं लागेल ते डायनामिक वसई टीमचा. धावसंख्या आहे 36 रन 1 विकेटच्या नुकसानवर. रनची आणखीन आवश्यकता असेल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा कंटिन्यू बॉलिंगसाठी येतोय साहिल पाटील. साहिलने पहिल्या ओव्हरमध्ये 21 खर्च केले होते. मेंटेनरी पॉवरप्लेचं षटक होतं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येतोय. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय आहे तो राजू. साहिलचा पहिला बॉल. फुल्लेंचा बॉल होता. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न. मिस फिल्डिंग. फाईन लेगच्या फिल्डरच्या हातून बॉल निघून जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. वेलकम बाउंड्री फॉर डायनामिक वसई टीम. थोडीशी खराब फिल्डिंग. प्रेशर आता साफ दिसतंय. ज्या प्रकारची बॅटिंग होते दोन्ही अँडकडून, दोन्ही फलंदाज अटॅकिंग बॅटिंग करतात. थोडंसं प्रेशर फिल्डिंगवर सुद्धा आलेलं आहे. सुरुवातीला फिल्डिंगचा क्लास चांगला होता, मात्र मागील काही बॉलमध्ये आपण बघितलं फिल्डिंगचा क्लास थोडा खराब झालेला आहे. फुल्लेंचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने येतोय. बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लाईनच्या दिशेने. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल आहे आणि पुन्हा एकदा आपण बघितलं पहिली रन अतिशय फास्ट जोरात काढली होती दोन्ही बॅटरने. प्रेशर बनवलं फिल्डरवर. दुरून फिल्डर आला होता डीप स्कोअर लेगमधून बॉल उचलण्यासाठी. त्या अगोदर मात्र 2 रन्स या ठिकाणी पूर्ण केले दोन्ही बॅटरने. 2ने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय स्कोअर बोर्डवर 42 रन. यस, पंचांचा काही इशारा आहे? यस, शॉर्ट रन आहे की नाही चेक करायचं आहे. तिसरे पंच असतील विशाल नाईक सर आणि चेक केलं जाईल नॉन स्ट्राईक एंडला. आय थिंक कॅमेरा त्या ठिकाणी ऑन फील्ड डिसिजन. अंपायर ऑन फील्ड याच्यामध्ये फ्रेममध्ये नाही आहे. ऑन फील्ड डिसिजन जे असेल तेच. ओके, 2 रन कंप्लीट. दोन्ही सुद्धा कॅमेरे बॉल फॉलो करतात हे लक्षात घ्या अंपायर. साहिल. ओ, यावेळेला ब्लॉकमध्ये बॉल होता. बिडॉनच्या दिशेने फटका तर चांगला आहे. फिल्डिंग अतिशय चांगली होते. उत्कर्ष म्हात्रे कॅप्टन आहे आणि कॅप्टनलाच काहीतरी करामत करावी लागेल. 15 धावांचं षटक टाकलं होतं उत्कर्ष म्हात्रेने. षटका लागल्यानंतर कमबॅक चांगलं केलं होतं. जी मिसफिल्डिंग झाली त्याच्या गोलंदाजीवर नाही तर त्याने 15 पेक्षा कमी धावा दिल्या असत्या. साहिल पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सादिकसाठी. ओ, हॉफली घेतलं. लॉफ्ट केलं बॉलला लॉंग ऑनच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन ग्राउंड. 6 रन षटकार. सादिकचा
सादिक अन्सारीचा कॅच सुटल्यानंतर आपण बघू शकतो सादिक आक्रमक मूडमध्ये अटॅकिंग बॅटिंग करतो. स्लॉटमध्ये ज्यावेळेस बॉल मिळतो ना सादिकला, तो बॉलला नक्कीच तो आउट ऑफ दी पार्क करतोय. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. टीमचं टोटल जाऊन पोहोचतंय स्कोरबोर्डवर 49 रन्स. काय जबरदस्त बॅटिंग. 14 बॉल शेष आहेत आणि 14 मध्ये 36 रनची आवश्यकता. ज्या प्रकारची बॅटिंग करतात ना हे दोन्ही बॅटर, 14 मध्ये 36 रन तेवढे महागडे नसतील. विकेट आणखीन मिळवावे लागतील या ठिकाणी सान्वी एंटरप्राइजेस गुरुदेव टीमला ही मॅच जिंकायची असेल तर विकेटची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा साहिल, पुन्हा एकदा हवेत खेळलाय. जबरदस्त पायाच्या समोरून उचलल्या बॉलला आणि फेकून दिले सरळ लॉंगॉनच्या बाहेर. सादिक अन्सारीने 6 रनसाठी षटकार. अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका. पायात टाकला होता लेग स्पिन बॉल, मात्र काय लेग स्पिनला उत्तर दिलेले हे बघितलं आपण. पायाच्या समोरून उचलल्या बॉलला आणि सरळ लॉंगॉनच्या बाहेर. थोडासा मिनी हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळाला सादिकच्या बॅटमधून. 6 ने टीमचं टोटल 55 हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे. ती डायनामिक वसई टीमची खरोखरच डायनामिक बॅटिंग होताना दिसते वसई टीमची. साहिल सुद्धा महागडा पडतो या ओव्हरमध्ये. फुलटॉस बॉल, मिस टाइम आहे. हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने नो मॅन लँडला पडतोय बॉल. डीपमधून फिल्डर येतोय, थ्रो होईल, मात्र त्या अगोदर 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतील दोन्ही बॅटर. 2 ने टीमचा स्कोर जाईल 57 वर. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. या षटकामध्ये सुद्धा महागडा पडलाय साहिल पाटील ज्यांनी तब्बल खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा 2 ओव्हरमध्ये साहिलने फक्त एकच विकेट घेतलेला आहे आणि 41 रन्स खर्च केलेले आहेत. 41 रन्स. खूपच महागडं षटक. धोनी सुद्धा आपण बघितलं साहिलचा एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हटला जातोय, फिरकीचा जादूगर म्हटला जातोय, मात्र जो फ्रंट लाईन गोलंदाज आहे त्याच्यावर अटॅक चढवलेला आहे. 57 झालेले आहेत आणि आता हव्या आहेत जिंकण्यासाठी. स्क्रीनवर इक्वेशन सुद्धा दिसेल आपल्याला. 12 बॉल आणि 28ची आवश्यकता. 14च्या आस्किंग रन रेटनी बॅटिंग करायची आहे ही मॅच जिंकायला डायनामिक वसई टीमला. दोन ओव्हर शेष. 28 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच मॅच वर वर्चस्व बनवलेलं आहे ते डायनामिक वसई टीमने. वर्चस्व जर बनवायचं असेल सान्वी एंटरप्राइजेस टीमला तर नक्कीच हे जे विकेट आहे विकेटच्या शोधामध्ये आहे. नक्कीच विकेट जर घेतल्या तर काहीतरी चित्र बदलेल. मात्र आता आपण म्हणू शकतो ज्या प्रकारची बॅटिंग चालू आहे ना, नक्कीच ही मॅच आपण म्हणू शकतोय की वसई टीमच्या बाजूनी जास्त झुकलेली दिसते. 12 बॉल शेष. 12 मध्ये 28ची आवश्यकता. 14च्या आस्किंग रन रेटने. हा रन रेट सुद्धा खूप मोठा आहे. बॉलिंग ट्रॅकवर येतोय अजय कांबळे. येतोय मोठ्या रनअपनी बॉलिंग करेल अजय कांबळे. कमबॅक करावं लागेल. हे षटक अतिशय महत्त्वाचं असेल. या षटकामध्ये 10 पेक्षा कमी रन्स जर दिले तर नक्कीच मॅचमध्ये मजबूत स्थितीमध्ये येऊ शकेल सान्वी एंटरप्राइजेस गोडेप टीम. रनअपमध्ये मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल. स्ट्राईक एंडवर दिसतो आपल्याला राजू. फिल्डिंगची व्यूहरचना आपण जर पाहिली, एक पॉईंटला फिल्डर सर्कलमध्ये आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, एक लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑन, त्यानंतर एक मिड विकेट वाईडिशला आहे, एक डीप मिड विकेट दिसतो, एक स्क्वेअर लेग बॅकवर्ड ठेवलेला आहे, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. ही फिल्डिंगची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते आहे. अजय कांबळे पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राईक एंडला आहे राजू. कॅप्टन राजू इज ऑन स्ट्राईक. हो, कट करायचा होता बॉलला. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. ऑफ तुमच्या थोडासा बाहेरचा हा बॉल. जलद गतीचा बॉल. लेन बॉल ठेवला होता. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. उत्कर्ष आहे या पहिलेचा विकेट किपर. चांगला बॉल. पहिला बॉल या इनिंग मधला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिला बॉल जो डॉट बॉल आणि तो डॉट बॉल टाकतोय अजय कांबळे. सुरुवात चांगली केली गोलंदाजीमध्ये अजय कांबळेने. याच प्रकारची गोलंदाजी किंवा 10 पेक्षा कमी रन्स जर दिल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये 18 किंवा त्यापेक्षा जास्त रन राहतील तर नक्कीच मॅचमध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल गोडदेव टीम. सध्या तरी मॅच आपण म्हणू शकतोय की समतोल स्थितीमध्ये आहे. सोडून दिला हा बॉल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा. पंच मोंटी घोडेकर सर यांचा इशारा होतोय. एक अतिरिक्त रन मिळेल.
धावसंख्या जाईल धावफलकावर 58 रन्स 58. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा, जास्त बाहेर बॉलिंग करताना दिसतोय बॉलर अजय कांबळे. 2 वाईट आत्तापर्यंत टाकलेले आहेत. एक लक्षात घ्यायचं आहे, दोन्ही टीम पोमन बॉईज पोमिन ही 34 वर्षाची परंपरा आहे आणि 34 वर्षाच्या परंपरेमध्ये जे इंटरनॅशनल नियम असतात तेच लागू असतात. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. अजय पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राजूसाठी दुसरा बॉल. ओ थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, मात्र आणखीन एक व्हाईट बॉल टाकतो. 3 लगातार व्हाईट बॉल टाकलेले आहेत या ओव्हरमध्ये गणेश अजय कांबळेने. आणि ही व्हाईटची हॅट्रिक आमचे स्कोरर गुरुदेव सांगतात. हॅट्रिकला नाव फक्त विकेटची दिलेली आहे, पण आता आपण टेनिस क्रिकेटमध्ये लगातार 3 चौकार 3 षटकारला सुद्धा हॅट्रिक म्हणतोय. काही मॅचेस असतात व्हाईटच्या हॅट्रिकला सुद्धा पैसे दिले जातात आणि ते बॉलर सुद्धा जाऊन ते बक्षीस घेतात. पैसा सर्वांना हवा आहे, त्यामुळे आपला बॅड रेकॉर्ड जरी असेल तरी सुद्धा तो पैसे घेतलेच पाहिजे. पुन्हा एकदा अजय कांबळे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 3 वाईट टाकलेले आहेत आतापर्यंत. चांगला फटका आहे, जबरदस्त शॉट डीप स्कोर लेगला, फिल्डर बॉल खाली, चांगला कॅच, विकेट जाईल. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळालेली आहे. कॅप्टन राजू इज आउट. बघितला, पायाच्या समोरून फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित बॉल बॅटवर आला नव्हता आणि प्रथमेश डीप स्क्वेअर लेगला उभा होता. अतिशय चांगलं संतुलन बनवलं. हे बघितलं, हा शॉट अप्रतिम शॉट जरूर होता, मात्र सरळ शोधलं होतं फिल्डर प्रथमेशला. प्रथमेशने कोणती चुकी केली, चांगली बॅलन्स बनवला, चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवलेली आहे. विकेटच्या शोधामध्ये होती या ठिकाणी गोरदेवची टीम आणि विकेट मिळालेली आहे गोरदेव टीमला. नवीन बॅटर बॅटिंगसाठी जातोय अमार. अजयला 1 विकेट मिळते, दुसरा ब्रेक थ्रू मिळून देतो अजय आपल्या टीमसाठी. फोर्सिंग शॉट आहे, हवेत बॉल आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे, बॉल खाली. प्रेम अतिशय चांगला कॅच, यावेळी चुकी करत नाही प्रेम. अगोदर चुकी झाली होती, आणखीन 1 विकेट मिळते ती अजयला. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय आणि विकेटच्या हॅट्रिकवर येतोय अजय कांबळे. लगातार 3 वाईट टाकले जातात. बघूया, लगातार 2 तर विकेट घेतलेल्या आहेत, मात्र विकेटची हॅट्रिक कंप्लीट करतो की नाही. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 असे गोलंदाज आहेत ज्यांनी विकेटची हॅट्रिक केलेली आहे. पहिला गोलंदाज तन्मय पाटील टीम 94 कामन, दुसरा गोलंदाज सूरज बाहुबली खारबाव टीमचा. तिसरा गोलंदाज ठरेल का अजय? ओ, ठरण्याची शक्यता आहे का? नाही, बॉल जाईल लॉंगॉनच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. एक जबरदस्त शॉट केला, फोर्स केलं बॉलला आणि पाठवून दिलं सरळ लॉंगॉनच्या बाहेर. आपलं आक्रमण दाखवलं आणि आक्रमक फलंदाजी केली. पहिल्याच बॉलवर षटकाराने आपलं खातं ओपन केलंय ते अम्मारने. 8 बॉल शेष, 19 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 8 मध्ये 19 रन्स.
जबरदस्त फटका अजय कांबलेच्या गोलंदाजीवर अमार याच्याकडून हितेनच्या बॅटमधून हा फटका आला होता. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ फुल्लेनचा बॉल यावेळी स्मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय. लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग करतो अंश. फक्त एकच रन मिळेल आणि एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 67 रन्स. आणखीन रन हवे आहेत मॅच जिंकण्यासाठी. 18 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकायला. बॉल शेष आहेत ते 7 बॉल. 7 मध्ये 18ची आवश्यकता. पुन्हा एकदा अजय आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. ओव्हरची होते समाप्ती. खरोखरच एक टर्निंग पॉइंट ओव्हर. एक षटका जरूर आला. 3 वाईट आल्या. मात्र या षटकामध्ये 10 धावा खर्च केलेल्या आहेत त्या अजय कांबळे यांनी. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा जो गोलंदाज येईल त्यासाठी 18 रन्स ठेवलेले आहेत. 6 बॉल 18 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. डायनामिक वसई टीमला वेलकम. अमित बाबा ठवाल यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम अमित. अमित बाबा ठवाल नक्कीच क्रिकेटसाठी भरपूर रुची. त्यांचं एक त्यांनी ग्रुप बनवलेला आहे. समालोचनासाठी हेल्प करणारा तो ग्रुप आहे. भरपूर टीमसाठी ते भरपूर चांगले काम करत असतात. त्यानंतर मुंबई प्रीमियर लीग ज्या असते त्या एका टीमचं ते मॅनेजमेंटसुद्धा करत असतात. त्यांचं आगमन या ठिकाणी झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आणि त्यांची पूर्ण टीमसुद्धा आलेली आहे. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी अंश येतोय. आउटफील्डमध्ये अंशनी फिल्डिंग चांगली केली आहे. मात्र बॉलिंग बघूया. 18 रन डिपेंड करायचे आहेत. दोन्ही चांगले बॅटर समोर आहेत. एका बाजूने हितेन, दुसऱ्या बाजूने आहे तो सादिक अन्सारी. दोन्ही सुद्धा आक्रमक बॅटर आहेत. 18ची आवश्यकता. आणि अशा प्रकारचे इक्वेशन ज्यावेळेस असते पहिले 2 ते 3 बॉल महत्वाचे असतात. पहिला बॉल घेऊन जातोय. ओ चांगला हेलिकॉप्टर ड्राईव्ह आहे. बॉल जातो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग अजय कांबळेची. चांगली फिल्डिंग होते. चित्त्याप्रमाणे झपटत गेला होता त्या बॉलवर आणि जबरदस्त फिल्डिंग. तेवढा चांगला थ्रो एका ऍक्शन मध्ये केला होता अजयने. 5 बॉल शेष. 5 मध्ये 17ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 5-17चं इक्वेशन. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुलचा फटका आहे मात्र पॉवरफुल नाही आहे. 2 फिल्डर आले आहेत. अजय आला समोर. चांगला कॅच घेतला आणि विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती तीच विकेट मिळते गुडदेव टीमला. सादिक अन्सारी इज आउट. बॉलला कन्वर्ट करत होतो ऑन साइडला. यावेळेस थोडासा बॉल बॅटच्या वरच्या बाजूला लागला. स्टिकर जवळ बॉल लागला. मिस टाइम फटका होता. कोणतीही चुकी केली नाही. अजय कांबळेने चांगला कॅच घेतला आणि अशा प्रकारे विकेट मिळवली ती सादिक अन्सारी याची. नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी. अरमान जातोय. 4 बॉल शेष. 4 मध्ये 17ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चांगली सुरुवात या गोलंदाजीमध्ये अंशने केली. पहिल्या 2 बॉलमध्ये 1 विकेट. फक्त एकच रन दिलेला आहे. लेफ्ट हँडर आपण बघतोय. हे 2 बॉल अतिशय महत्त्वाचे असतील येणारे दोन्ही टीमसाठी. अंश पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी वाईटचा इशारा केलेला आहे. राजेश सर अंपायर आहेत बॉलर सेंडकडे. एक अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. आता 16ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 4 बॉल 16. प्रत्येक बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकायला डायनामिक वसई टीमला. 4 मध्ये 16ची आवश्यकता. थोडासा कानमंत्र दिला जाईल. पुन्हा एकदा लॉंग रनअपनी बॉलिंग करतोय. डीप मध्ये जर बघितलं ऑन साइडला फिल्डर 4 आहेत बाउंड्रीच्या दिशेने. हो फटका व्यवस्थित नाही आहे. एलिव्हेशन चांगलं मिळालं नाही आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉल जातो लॉंग द कार्पेट. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग होते. 1 रन फक्त कंप्लीट केली जाते. 1ने टीमचा स्कोर मध्ये बदल होईल. 15ची आवश्यकता असेल. 3 बॉल शेष. 3 मध्ये 3 षटका ठोकावेच लागतील
मॅच जिंकण्यासाठी. मॅच जर बरोबरीत सुटली तर सुपर ओव्हर असेल. ही 34 वर्षाची परंपरा आहे पोमन बॉईज पोमन टीमची. जेव्हापासून सुपर ओव्हर आलेले आहेत तेव्हापासून सुपर ओव्हर खेळवला जातोय या स्पर्धेमध्ये. 3 बॉल 15ची आवश्यकता. ओ यॉर्कर डिलिव्हरी पायावर टाकला होता यावेळेला. काय जबरदस्त बॉल. गती चांगली आहे गोलंदाजीमध्ये अंश याच्या. आणि हा जातोय डॉट बॉल. अंतिम 2 बॉल आणि 15ची आवश्यकता. 2 फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी सान्वी एंटरप्राइजेस विजयाच्या दिशेने नक्कीच वाटचाल करताना दिसते आपल्याला. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. प्रति राजूची विकेट अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. राजूची विकेट गेल्यानंतर मात्र रन्स जास्त होताना दिसले नाही आहेत. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आपण बघितलं दुसऱ्याच बॉलवर अंशने जी विकेट मिळवली सादिकची, त्यानंतर अगदी मजबूत स्थितीमध्ये आली सान्वी एंटरप्राइजेस घोडदेवची टीम आणि आता विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेली आहे. 2 बॉल 15ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अंश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर 5वा बॉल घेऊन जातोय. एज लागली विकेट कीपर साहिलच्या हातामध्ये बॉल आणि कॉट बेंच रुपयांनी ही विकेट जाते. फलंदाज होतोय बाद. आणि खूप लेट आलेला आहे. शरीफने सुद्धा एक कारनामा केलेला आहे. 4 बॉलमध्ये 4 षटका ठोकण्याचा कामनच्या ग्राउंडवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे. खरोखरच जबरदस्त कमबॅक केलं या मॅचमध्ये सान्वी एंटरप्राइजेस घोडदेव टीमने आणि ही मॅच जिंकली. जी विकेट मिळाली राजूची त्यानंतर खरोखरच मॅचला कलाटणी मिळाली आणि जवळजवळ बघितलं आपण तर 14 रन्सने